नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्मिता एडके तुम्हाला इतिहास शिकवते. आज आपण राज्यशास्त्राच्या पहिल्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही नागरिकशास्त्र म्हणून हा विषय शिकलेलाच आहात. 9वीपासून तुम्हाला हा विषय राज्यशास्त्र या नावाने शिकायचा आहे. 9वी आणि 10वीसाठी राज्यशास्त्र या नावाने आपण शिकणार आहोत. यामध्ये अधिक व्यापक प्रमाणात स्थानिक शासन संस्था, संविधानातील मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे इत्यादी बाबींचा अभ्यास करणार आहोत. देशाची शासन व्यवस्था, राज्यकारभार, धोरण ठरवणं, लोकशाही पद्धती, विविध प्रकारचे चळवळी, मोर्चे, तसंच शासनाने घेतलेले निर्णय, ठरवलेली धोरणं आणि शासन चालवण्याची पद्धती याचा सामान्य माणसाच्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण या राज्यशास्त्राच्या विषयामध्ये करणार आहोत. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून तुम्हाला राजकीय घडामोडी आणि प्रक्रिया, राजकीय प्रवाह यांचं चांगलंच ज्ञान मिळणार आहे किंवा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात गेलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळणार आहोत. तुमच्या पहिल्या धड्याचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्धोत्तर म्हणजे काय तर गेल्या शतकामध्ये 2 मोठी महायुद्ध होऊन गेली आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेल्या या महायुद्धानंतर जगामध्ये काय नेमके फेरबदल झाले याचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण सर्वजण समाजाच्या आधाराने राहत असतो आणि म्हणून समाजातील व्यक्ती, संस्था, संघटना इत्यादीद्वारे आपण आपल्या समस्या सोडवत असतो. आपलं सामाजिक जीवन हे परस्परांशी निगडीत असतं आणि म्हणून परस्परांना सहकार्य करून आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करत असतो. अशाच सर्व समस्या स्वतंत्र व सार्वभौम देशांना देखील असतात. प्रत्येक देशामध्ये अशा समस्या मोठ्या प्रमाणावर असतात, पण त्या वेगळ्या प्रकारच्या असतात. या सर्व देशांची मिळून एक व्यवस्था असते, तिला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये असतात. त्यात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे परस्परावलंबन. या परस्परावलंबन म्हणजे काय तर जगातला कुठलाही देश, मग तो विकसित असो नाहीतर विकसनशील असो, कुठलाही देश हा परिपूर्ण नसतो, समृद्ध नसतो. तो विकसित असतो परंतु समृद्ध, सगळ्यात बाजूनी समृद्ध तो कधीच नसतो, स्वयंपूर्ण नसतो. आणि म्हणून मोठ्या राष्ट्रांना देखील काही मोठ्या प्रकारच्या समस्या असतात. जसं राष्ट्र असेल तसं त्यांना त्यांच्या भौगोलिक, आर्थिक, देवाणघेवाणीच्या, व्यापारिक अशा समस्या असतात. परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं एक प्रमुख वैशिष्ट्यच आहे जणू. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राला काही देवाणघेवाण करण्यासाठी परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं आणि परराष्ट्र धोरण ठरवलं की त्यावरच आंतरराष्ट्रीय संबंध देखील अवलंबून असतात. परराष्ट्र धोरण ठरवणं म्हणजे काय तर प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी अन्य राष्ट्रांशी काही व्यवहार करते, निश्चित ठरवते आणि हे ठरवलेले व्यवहार नीट होत आहेत की नाही याची अंमलबजावणी करत असते, पाहत असते. यालाच आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. भारताचं देखील काही परराष्ट्र धोरण आहे. तुम्ही बघत असता दूरदर्शनवर किंवा वर्तमानपत्रामध्ये देखील वाचण्यात येतं की काही दुसऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी किंवा नेते आपल्या राष्ट्राला भेट देतात आणि त्यांनी अशा पद्धतीचा एक करार केलेला आहे. तो करार दाखवला जातो किंवा आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचतो. पण हे सगळं होत असताना आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी बघावी लागणार. आता आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत. महायुद्धाची पार्श्वभूमी म्हणजे पहिलं महायुद्ध होण्यासाठी अनेक कारणं आहेत, परंतु त्यातलं प्रत्यक्ष कारण म्हणजे 28 जून 1914 रोजी जेव्हा ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्स फर्डिनांड हा बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथे भेटीसाठी आपल्या पत्नीसह गेला होता, तेव्हा एका सर्बियन नागरिक गोवरिलो प्रिन्सिप याने त्याची प्रत्यक्ष गोळ्या झाडून दिवसा हत्या केली आणि पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. आणि या महायुद्धामध्ये मग मित्रराष्ट्र आणि मध्यागत राष्ट्र असे 2 गट तयार झाले. मोठमोठ्या राष्ट्रांचा या महायुद्धामध्ये सहभाग झाला. मित्रराष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका या राष्ट्रांनी सहभाग घेतला, तर मध्यागत राष्ट्रामध्ये ऑस्ट्रियाच्या बाजूने जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया इत्यादी राष्ट्र सहभागी झाली आणि अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं.
परंतु या युद्धाचे परिणाम अतिशय भयावह होते. सर्वच जीत आणि जेत्या म्हणजे पराजित आणि विजेत्या राष्ट्रांची जीवितहानी भरपूर झाली, खूप जीवितहानी झाली. सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडली, बँका बंद झाल्या, व्यवहार ठप्प झाले, सगळा काही परिणाम अतिशय विपरीत परिणाम झाला. आणि म्हणून असं युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी. म्हणून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 1918मध्ये एक योजना जगासमोर मांडली आणि 11 नोव्हेंबर 1918ला युद्ध हे संपुष्टात आलं. या युद्धामधील योजना म्हणजे पुन्हा असं युद्ध जगाच्या पाठीवर होऊ नये म्हणून एखादी संघटना असावी असा विचार त्यातून मांडला गेला. 14 कलमी योजना होती अर्थात ती, पण त्यातून एक विचार असा मांडला गेला आणि त्यानंतर राष्ट्रसंघ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. राष्ट्रसंघाच्या द्वारे असं युद्ध पुन्हा होऊ नये असे प्रयत्न करण्यात आले, परंतु हे प्रयत्न काही सफल झाले नाही. राष्ट्रसंघाला त्यात सपशेल अपयश आलं आणि जर्मनी, इटली यासारख्या हुकुमशाही सत्ता पुन्हा उदयाला आल्या. त्यांनी विस्तारवादी धोरण अंगीकारलं आणि पहिल्या महायुद्धानंतर हे जे धोरण होतं या धोरणातच जणू काही दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली असं म्हणावं लागेल. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाकडे जग पुन्हा एकदा वाटचाल करायला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये इटली, जर्मनीसारख्या मुजोर आणि विस्तारवादी शक्तींनी, हुकुमशाही शक्तींनी डोके वर काढले आणि दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 जवळजवळ 6.5 वर्ष चालले. या युद्धाचे परिणामसुद्धा अतिशय भयावह होते, संहारक होते, कारण या युद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला गेलेला होता. अतिशय भयावह युद्ध हे आपण आता पाहणार आहोत. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने जेव्हा पोलंडवर हल्ला केला तेव्हा 1939 साली हे महायुद्ध सुरू झालं आणि यामध्ये मग ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका यासारखी मित्रराष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी अक्षराष्ट्रांविरुद्ध म्हणजे जर्मनी, जपान, इटली विरुद्ध एक आघाडी उघडली आणि महायुद्धाला सुरुवात झाली. हे महायुद्ध जवळजवळ 6.5 वर्ष चाललं. 1939 ते 1945पर्यंत हे युद्ध चाललं. खरं तर हे युद्ध एप्रिलमध्येच संपलेलं होतं, परंतु जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक बंदरावर हल्ले चालूच ठेवले आणि म्हणून नाईलाजाने का होईना पण अमेरिकेने जपानला धडा शिकवण्यासाठी जपानवर ऑगस्टमध्ये 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी दोन मोठ्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि या महायुद्धाला जणू एक प्रकारचा विराम दिला गेला. हे महायुद्ध तर संपले, परंतु महायुद्धानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये जागतिक स्तरावरती अनेक घडामोडी झाल्या. त्यातील महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाला सुरुवात झाली. शीतयुद्ध हे 1945 पासून सुरू झालं ते जवळजवळ 1991पर्यंत चालू होतं. प्रदीर्घ काळापर्यंत हे शीतयुद्ध या जगामध्ये चालू होतं आणि या काळातील बदलांचा आपण आता आढावा घेणार आहोत. शीतयुद्ध हे दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि रशिया या 2 परस्परांच्या स्पर्धक बनलेल्या महासत्तांमध्येच होतं. खरं तर अमेरिका ही भांडवलशाही विचारसरणीची होती, तर रशिया हे साम्यवादी विचारसरणीचे होते. ह्या दोन्हीही महासत्ता परस्पर विरोधी निर्णय घेऊन अनेक राष्ट्रांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये शीतयुद्ध हे कायम एक टांगती तलवार आपल्या सगळ्या जगावरती होती. शीतयुद्धाचे परिणाम तर अतिशय भयावह आहेत. यामध्ये लष्करी संघटनांची निर्मिती करण्यात आली, वेगवेगळ्या लष्करी संघटना उभ्या राहिल्या. दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटनांना एक वेगळं बळ देण्याचा प्रयत्न केला. त्या महासत्तांनी नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली उभी राहिलेली जी संघटना आहे या संघटनेने अनेक लष्करी संघटनांची मदत केली. तर सोव्हिएत युनियनच्या आधिपत्याखाली वारसा करार होऊन दुसरी संघटना तयार झाली. जणू जगाचं ध्रुवीकरणच होत होतं, द्विध्रुवीकरण म्हणू आपण त्याला. काही देश अमेरिकेच्या बाजूने तर काही देश रशियाच्या बाजूने. अशा पद्धतीने या दोन्ही महासत्तांनी जगामध्ये
एक विचित्र वातावरण, शीतयुद्धाचं वातावरण तयार करून ठेवलं. दुसरे महायुद्ध झाले, परंतु शीतयुद्धाच्या काळातच अमेरिका आणि रशिया या महासत्तांनी एकमेकांना छेद देण्यासाठी अधिकाधिक संहारक अस्त्र बनवण्याची जणू स्पर्धा सुरू केली. बरं, हे संहारक शस्त्र नुसतेच निर्मिती करायची नाही, तर त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील भरमसाठ करण्यात आला. आणि हे शस्त्रास्त्र जेव्हा मोठ्या पातळीवर निर्माण व्हायला लागले, त्यावेळेला या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जगातील शांतता धोक्यात येईल याची जाणीव मात्र या दोघं राष्ट्रांना, महासत्तांना झाली. आणि त्यांनी मग त्या दरम्यान त्या शस्त्रास्त्र स्पर्धेवर काही नियंत्रण आणण्याचे आणि काही निशस्त्रीकरणाचे नियम देखील ठरवले गेले. परंतु या महासत्तांच्या स्पर्धेमध्ये काही विकसनशील राष्ट्रांना अजिबात स्वारस्य नव्हते. त्यांना त्यांचा आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता आणि म्हणून या दोन्ही महासत्तांच्या मागे न लागता आपण आपली वेगळी संघटना निर्माण करावी असा विचार पुढे आला. आणि त्यातूनच युरोपातील देशांनी, काही देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियातील देशांनी आसियान नावाची संघटना निर्माण केली. या आसियान संघटनेमध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स यासारख्या देशांचा समावेश होता. यातूनच शीतयुद्ध झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचं ध्रुवीकरण होत होतं, तर दुसरीकडे महासत्तांच्या स्पर्धेमध्ये या विकसनशील राष्ट्रांना समाविष्ट व्हायचं नव्हतं. अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारायचं होतं आणि त्याला मान्यता देखील दिली गेली. 1955 साली इंडोनेशियातील बाडुंग देशामध्ये एक परिषद भरवली गेली आणि या परिषदेमध्ये एक अलिप्तता चळवळ असावी असा विचार पुढे आला, असं मत पुढे आलं आणि अलिप्तता चळवळ ही उदयाला आली. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिका खंडातील नव्याने उदयाला आलेल्या देशांनी ही अलिप्ततावादी चळवळ उभारली. या चळवळीमध्ये तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांनी ही संघटना असावी यांनी या संघटनेची स्थापना केली. आणि या संघटनेमध्ये सुरुवातीला 50-50 देश सहभागी होते, परंतु नंतर अनेक देशांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्ष या चळवळीला सुरुवात झाली ती 1961 पासून. या चळवळीमध्ये अनेक चांगले विचार मांडले गेले, जसे की या चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद या गोष्टींना नेहमी विरोध केला. तसंच आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततामय मार्गानेच सोडवावे असे या चळवळीने मत जगासमोर मांडले आणि त्या मताला प्रोत्साहन देखील कायम दिले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचं नेतृत्व केलं आणि नंतरच्या काळात देखील या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला होता. अशा पद्धतीने अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये सामील झालेल्या देशांनी या दोन महासत्तांपासून बाजूला राहून नाम ही संघटना पुढे आणली. नाम म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट, अलिप्तवादी राष्ट्र संघटना. अशा पद्धतीने या अलिप्तवादी चळवळीचं मूल्यमापन आपल्याला 1955 इंडोनेशियातील बाडुंग शहरात स्थापन झालेल्या अलिप्ततावादी चळवळीने मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर नेहमी भर दिला. इतकेच नाही तर काही अल्पविकसित राष्ट्रांना देखील एकत्र येण्यास प्रेरित केलं. आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततामय मार्गानेच सोडवले जावे हे या चळवळीचं मुख्य धोरण होतं. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन याबाबत देखील या चळवळीने आग्रही भूमिका घेतली. इतकंच नाही तर गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक भौगोलिक समस्या देखील जगासमोर वारंवार मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची सुद्धा मागणी या चळवळीतर्फे करण्यात आली. ती म्हणजे NIEO, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन अशी आर्थिक व्यवस्थेची मागणी या चळवळीने जगासमोर केली. थोडक्यात सांगायचं झालं तर शीतयुद्ध संपलेलं असलं तरी अलिप्ततावादी चळवळीचं काम काही थांबलेलं नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना देखील एकत्र येण्यास प्रेरित केलं. या चळवळीमुळे आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणले गेले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात आता सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास लाभलेला आहे. म्हणून अलिप्ततावादी संघटनेचं काम हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आजही ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत ती म्हणजे
1945 ते 1991 या प्रदीर्घ कालावधीत झालेल्या शीतयुद्धाची अखेर आता कशी झाली? 45 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर 91मध्ये संपुष्टात आले. परंतु या शीतयुद्धाची अखेर 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात झाली आहे आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत आहे, जसे की सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. त्यानंतर सोव्हिएत युनियनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे होते मिखाईल गार्बाचोव यांनी रशियन शब्द आहे दोन, एक पहिला शब्द म्हणजे पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा. पुनर्रचना आणि खुलेपणा ही धोरणं अंमलात आणली आणि या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण देखील शिथिल झाले. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. म्हणजेच या क्षेत्रांमध्ये काही वेगळ्या पुनर्रचना देखील करण्यात आल्या आणि त्यामुळे एक प्रकारच्या लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोपातील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही आणि लोकशाही या दोन्ही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील आता राजवटी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली, जसे की कॉसोवो, युक्रेन, अशा प्रकारचे छोटे छोटे देश उदयाला आले आणि रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सगळ्यात मोठा देश होता. त्याचे आता अनेक छोट्या छोट्या देशांमध्ये विघटन झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे आहे शीतयुद्धाचे दीर्घकालीन परिणाम, की ज्याच्यामुळे अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता होत्या, आता त्या दोन महासत्ता राहिल्या नाही आहेत. रशियाचं विघटन होऊन आता जगाच्या समोर एकच महासत्ता आपल्यासमोर आपल्याला दिसते आणि ती म्हणजे अमेरिका. आता आपण या पाठाच्या समारोपाकडे जात आहोत. यामध्ये आपण दोन मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. एक म्हणजे शीतयुद्धानंतरचं जग कसं आपल्याला पाहायला मिळालं आणि दुसरा मुद्दा म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय. शीतयुद्धानंतरचं जग म्हणजे सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपलं असं म्हटलं तरी चालेल. एकेकाळच्या या महासत्तेचं विघटन झाल्यामुळे जागतिक राजकारणामध्ये भरपूर महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, जागतिक राजकारणात आता फक्त अमेरिका ही एकमेव महासत्ता उरलेली आहे. राष्ट्रांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल असं वातावरण निर्माण झालेले आहे. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रचार आणि प्रसार होत आहे. लोकांमधील विचार, आचार, संकल्पना, संस्कृती यांचं आदानप्रदान अतिशय मुक्तपणे होतं आहे. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवल्यामुळे आता राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडलेली आहे. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागलेले आहेत. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या राष्ट्राला आपण शत्रू राष्ट्र म्हणून संबोधत होतो, परंतु आता त्या राष्ट्राला शत्रू राष्ट्र असे न संबोधता आपले स्पर्धक राष्ट्र आहे अशी संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत आता वाढ झालेली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. यामध्येच आणखीन काही समस्या निर्माण झाल्या, त्या म्हणजे पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबींना आता जागतिक स्वरूप प्राप्त झालेले आहे आणि म्हणून हे विषय देखील जागतिक पातळीवर या विषयांची चर्चा होऊन त्या विषयांसाठीच्या परिषदा देखील भरवल्या जात आहे. पर्यावरण परिषद, मानवी हक्कांची परिषद अशा परिषदा भरवल्या जात आहे आणि या संघटनेतर्फे या विषयावरती चर्चा घडवून जगामध्ये शांतता कशी नांदेल याचा सातत्याने विचार केला जात आहे. आता आपण बघणार आहोत जागतिकीकरण म्हणजे काय. शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधांमध्ये एक प्रकारचा खुलेपणा आला. भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचं जगभर होणारं संचारण यामुळे जगभराच्या लोकांमध्ये विचार, संकल्पनांची देवाणघेवाण होऊ लागली, आदानप्रदान होऊ लागलं. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने तर जगभरातील घटना आणि घडामोडी सगळ्या ढवळून काढल्या आणि त्यामध्ये खूप मोठे क्रांतिकारी बदल देखील घडून आले. देशांच्या सीमारेषांना आता पूर्वी इतकं महत्त्व राहिलं नाही. या सर्व प्रक्रिया आता जागतिकीकरण या व्याख्येखाली येतात.
यामुळे जागतिकीकरणाला एक वेगळीच चालना मिळाली. जागतिकीकरणाचे खूप फायदेही झाले, तसे काही तोटे पण झाले. ते म्हणजे विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर हे सगळं करत असताना देशादेशांमध्ये गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झाली. काही राष्ट्र खूपच श्रीमंत झाले, तर काही राष्ट्र अजूनही गरीबच राहिलेले आहेत किंवा अविकसितच राहिलेले आहेत. आणि म्हणून हा असा एवढा मोठा फरक या जागतिकीकरणाने आपल्याला जगात झालेल्या घडामोडींमध्ये पाहायला मिळतो. या प्रकरणामध्ये आपण 1945 पासून म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या किंवा कुठकुठले बदल झाले, युद्धाच्या काळामध्ये जग आणि त्यातील शस्त्रस्पर्धा, त्याच्यानंतर निःशस्त्रीकरणाचे काही प्रयत्न समजून घेतले. जागतिकीकरणाचा देखील आपण विचार या पाठामध्ये केला आहे आणि या ठिकाणी आपण या पाठामध्ये अनेक मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे. पुढील प्रकरणामध्ये म्हणजे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आता करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगते की तुमच्या धड्याखाली पान नंबर 63 आणि 64वर काही स्वाध्याय दिलेला आहे. त्या स्वाध्यायातील जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. काही तक्ते आहेत, कृती आहे, काही तार्किक प्रश्न आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करा. मोठे प्रश्न तुम्हाला लिहिता आले तरच लिहा, अन्यथा त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, सविस्तर व्यवस्थित मुद्देसूद पद्धतीने कशी लिहायची हे मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगेल. धन्यवाद.